नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. नियमांचे उल्लंघन करत जादा शाळकरी मुले भरून घेऊन जाणाऱ्या वर्दीच्या 30हून अधिक ऑटो रिक्षा चालकांवर शनिवारी रहदारी दक्षिण विभाग पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांच्या रिक्षा जप्त केल्या. पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासी ऑटो रिक्षातून 3पेक्षा अधिक प्रवासी असू नयेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा आकडा 5पेक्षा अधिक असू नये असा आदेश जारी करण्यात आला आहे. तथापि त्यानंतरही वर्दीवाले रिक्षा मामा आपल्या रिक्षांमध्ये अधिक मुलांची वाहतूक करत आहेत. याची गांभीर्याने दखल घेत रहदारी दक्षिण विभाग पोलिसांनी शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या वर्दीवाल्या ऑटो रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हा नोंदवून रिक्षा जप्त केल्या. शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किट झाल्याने हरिजन गल्ली होसूर शहापुरातील 2 घरांना आग लागून लग्नासाठी ठेवलेले 6 लाख रुपये रोख, सोने व घरातील संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले. यामुळे सुमारे 10 लाखाहून अधिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. शिवराज मोदगे व शशिकांत मोदगे यांच्या घराच्या छताला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने घराला आग लागली होती. मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात एकच धांदल उडाली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. लोकसभा निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 3 आणि 3 रुपये 20 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल किमती स्थिर होत्या. निवडणुकीदरम्यान किमती किंचित कमी करण्यात आल्या होत्या. मात्र निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांची चिंता वाढली आहे. इंधन दरवाढीमुळे पुन्हा वाढत्या महागाईला सामोरे जावे लागणार आहे. बेळगाव नगर विकास प्राधिकरणाने शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय हाती घेतले आहेत. मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत विस्तारित शहरासाठी भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानावर आधारित विकास मास्टर प्लॅन तयार करण्यास मान्यता दिली. कणबर्गी नवीन वसाहत निर्मितीसाठी तातडीने पावले उचलावीत अशा सूचना केल्या. मंत्री, पालकमंत्री जारकीहोळी यांनी शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जाणार असून त्याला लवकरच चालना मिळेल असे स्पष्ट केले. यामध्ये नवीन नागरी नियोजन, पाणलोट आणि ड्रेनेज व्यवस्थापन, वाहतूक आणि कचरा विल्हेवाट यासह इतर कामांना गती मिळेल असेही सांगितले. नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या गैरप्रकाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून या प्रकरणातील संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी व्हावी अशी मागणी AIDSO विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करून घडल्या प्रकाराचा निषेध नोंदवण्यात आला. देशामध्ये लाखो विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन गैरकारभार करण्यात आला आहे. परीक्षा व्यवस्थापक मंडळाकडून हा गैरकारभार करण्यात आला असून त्यामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत जाणाऱ्या पर्यटकांना आता घाट आणि धबधबा परिसरात स्वच्छता राखावी लागणार आहे. अन्यथा पर्यटकांवर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याबरोबरच येथील प्राण्यांना, विशेषतः माकडांना खाऊ घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने 15 जूनपासून आंबोलीला येणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. सावंतवाडी वन विभागाच्या वतीने आंबोली घाट व धबधबा परिसराची नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत घाट, रस्ता, दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत वन विभाग व स्थानिक स्टॉलधारक व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. दरम्यान वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धबधबा परिसरात स्वच्छता राखण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सरकारी कार्यालयाच्या छतावर प्लास्टिकचे आच्छादन टाकून तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचे चित्र दिसत आहे. अबकारी उपअधीक्षक, नोंदणी केंद्र, तहसील कार्यालय आदींची कार्यालयांच्या छतावर प्लास्टिक घातले जात आहे. सार्वजनिक विभागाने हे काम हाती घेतले आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक सरकारी कार्यालयात गळती दिसून येते. हे थांबवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली जात आहे. गळक्या सरकारी कार्यालयांच्या छतावर प्लास्टिकचे आच्छादन घातले जात आहे. कायमस्वरूपी दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून केवळ कार्यालयांना तात्पुरती प्लास्टिक ताडपत्रीचा आधार दिला जात आहे.
कॅम्प येथील खानापूर रोडवर सप्टेंबर 2022 मध्ये एका विशिष्ट ठिकाणी एका शालेय विद्यार्थ्याने शाळेत जात असताना आपला जीव गमावला होता. सदर घटनेनंतर मागणी करूनही संबंधित ठिकाणी पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली नाही. त्यामुळे तेव्हापासून कॅम्प येथील अब्दुल गफार शेख त्या ठिकाणी थांबून रहदारी नियंत्रण करू लागले आहेत आणि शाळकरी मुलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मदत करू लागले आहेत. सद्य परिस्थितीत देखील शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत शेख यांनी आपला हा उपक्रम पुन्हा सुरू ठेवला आहे. या निस्वार्थ सेवेमुळे केवळ समाजाचाच फायदा होत नाही, तर पोलीस खात्याचे काम हलके होत आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कायद्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत, त्यामुळे कायद्याचा वेळोवेळी अभ्यास करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे IPC आणि CRPC यांचा अभ्यास करण्यासाठी नवीन मार्गसूची देण्यात आली आहे. त्या मार्गसूचीचा अभ्यास केल्यास आपला निश्चितच वेळ वाचेल. तेव्हा वकिलांनी नवीन IPC आणि CRPCचा अभ्यास करावा, असे आवाहन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटेश नाईक टी यांनी केले. वकिलांसाठी 5 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वकील हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय दंड संहिता IPC, भारतीय न्याय संहिता CRPC नव्याने लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे वकिलांचा वेळ वाचणार आहे. मात्र त्यामधील बारकावे प्रत्येकाने समजून घ्यावे आणि त्यानुसार न्यायालयात काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेकायदेशीर लेआउट तसेच इतर बेकायदेशीर कामांवर निर्बंध घालण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. कणबर्गी येथील निवासी योजना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही शेतकरी न्यायालयात गेल्यामुळे समस्या निर्माण झाली. मात्र आता 25 एकर जमीन सोडून इतर जमिनीमध्ये ही निवासी योजना राबवली जाईल, अशी माहिती पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी बुडा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊनच जमिनी घेतल्या जात आहेत. नवीन कायद्यानुसार बुडाने संपूर्ण विकास करून शेतकऱ्यांना त्यामधील 50% जागा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेच नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले. शट्टीगळली बोळ भोज बेडकीहाळ रस्ता परिसरातील तरुणांनी आपल्या राहत्या घरी मिस यू ऑल असा आपल्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवून गळफासाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 15 रोजी सकाळी उघडकीस आली. जिन्नाप्पा नागू भेंडवाडे, वय वर्षे 37 असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी: जिन्नप्पा याचे काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तो दारूच्या आहारी गेला होता. 14 रोजी त्याने मोबाईलमध्ये मित्रांचे फोटो स्टेटसला ठेवून मिस यू ऑल असे उल्लेख करताना गळफासाने आपले जीवन संपवले. सदर घटनेची माहिती समजताच सदलगा पोलीस स्टेशन हवालदार KS इळगेरी, SN कडबी यांनी भेट देऊन पंचनामा केला. कसनाळ तालुका निप्पाणी येथील शेतात विद्युत तारेचा स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू झाला. राजन हरिश्चंद्र नाईक, वय वर्षे 31 असे तरुणाचे नाव आहे. तर त्याचे वडील हरिश्चंद्र नाईक अत्यावस्थेत आहे. त्यांच्यावर इचलकरंजी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरत असताना सायंकाळी 6:30च्या सुमारास शेतातून गेलेली विद्युत वायर उचलून बाजूला करत असताना राजन नाईक यांना जोराचा विद्युत तारेचा धक्का बसला. यावेळी मुलग्याला धक्का बसल्याने वडील हरिश्चंद्र नाईक मदतीला गेले असता त्यांनाही धक्का बसला. राजन नाईक यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर पिता हरिश्चंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत. युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कसनाळ गावावर शोककळा पसरली आहे. कर्नाटकाच्या महाराष्ट्राच्या सीमेवरील शांत व संयमी शहर म्हणून निप्पाणी शहर व परिसराची ओळख आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव पाठोपाठचे मोठे शहर म्हणून देखील निप्पाणी शहराकडे पाहिले जाते. यामुळे शहर परिसराची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. निवृत्तीनंतर अगदी शांत पद्धतीने राहण्याचे ठिकाण म्हणून निप्पाणीला पसंती दिली जात आहे. अशा या परिस्थितीत निप्पाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात युवकांना व्यसनाधीन बनवण्यासाठी गांजा व जुगाराच्या विळख्यात गुरफटण्यासाठी अवैधरित्या प्रयत्न सुरू झाला आहे. अनेक युवक यामध्ये गुरफटत असून समाज मनापुढे चिंता वाढत आहे. यासाठी या प्रकारावर वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
चिकोडी येथील 110 kV वीज वितरण केंद्रात उपकरणे व ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीचे काम 16 रोजी होणार असल्याने दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. कोथळी, चिंचणी, गिरगाव, कुप्पनवाडी, मजलट्टी, मांगनूर, केरूरवाडी, जोडकुरळी, केरूर, कडापूर, बसनाळ गड्डे, करोशी, मुगळी, खासगौड नट्टी, वडराळ, बिद्रोळी, हत्तरवाड, तोरणहळ्ळी, कनकीकोडी, मिरापूर हट्टी, कब्बूर येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. याची नोंद कार्यक्षेत्रातील शेतकरी व ग्राहकांनी घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सुविधाचा लाभ बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांना होत आहे. विशेषतः मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्याची मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील रुग्णांना या मदत मिळण्यास अडचणी येत असून कर्नाटक शासनाची आडकाठी होऊ नये याच्या खबरदारीसाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शिनोळी या ठिकाणी आरोग्य कक्षाची स्थापना करावी. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी शनिवारी येथील कार्यालयाच्या उद्घाटनाची सर्व तयारी झाली होती. मात्र अचानक आचारसंहिता लागल्याने हा कार्यक्रम स्थगित करावा लागला होता. आता पुन्हा शिनोळी येथे नवीन आरोग्य कक्ष कार्यालय सुरू करावे व सीमा भागातील मराठी भाषिकांना याचा लाभ देण्यासाठी मदत करावी अशी विनंती आज महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना भेटून विनंती करण्यात आली. यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, महादेव पाटील, सागर पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.